या नागपूरमधील शासकीय वसतिगृह प्रवेशावरून आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे। समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचं अंतर्गत वर्गीकरण केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींमध्ये भेदभाव होत असून सामाजिक ऐक्यालाही धक्का बसत असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। मात्र समाज कल्याण विभागाने हे आरोप फेटाळून लावलेत। शासन निर्णयानुसारच अनेक वर्षांपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। नागपूर जिल्ह्यातील 25 शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी समाज कल्याण विभागाची जाहिरात निघाली। जाहिरातीत एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलंय। एससी प्रवर्गाच्या कॉलममध्ये मांग, मेहतर आणि इतर एससी असा उल्लेख आहे। जातनिहाय विभागणी सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहे, सामाजिक संघटनांनी असा आरोप केलाय। 1984, 2014, 2025च्या शासन निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया राबवली जाते असा दावा सामाजिक न्याय विभागाचा आहे।